Welcome students. This is the next and last video lecture on the topic mechanical properties of the fluids. म्हणजेच हे व्हिडिओ लेक्चर झाल्यानंतर हा जो टॉपिक जो आहे तो टॉपिक संपणार आहे. आता पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही काय स्टडी केलेलं आहे तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, विस्कस फोर्स अँड व्हेलॉसिटी ग्रेडियंटच्या डेफिनेशन्स तुम्ही स्टडी केलेल्या आहेत. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहात तर स्टोक्स लॉ, एक्सप्लेनेशन अँड स्टेटमेंट ऑफ स्टोक्स लॉ. तर अतिशय सोपं असं स्टेटमेंट आहे स्टोक्स लॉचं. तर हा स्टोक्स लॉ कशाच्या संदर्भात आहे तर ज्यावेळेस एखाद्या फ्लुइडमधून एखादी स्पेरिकल बॉडी जर सोडली असेल किंवा एखादी स्पेरिकल बॉडी जर मूव्ह होत असेल तर त्या स्पेरिकल बॉडीवरती जो काही ॲक्ट होणारा जो व्हिस्कस फोर्स असेल तो कोणकोणत्या टर्मवरती डिपेंडंट असेल. हे जे काही सांगणारं जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला स्टोक्स लॉ असं म्हटलं जातं. म्हणून स्टेटमेंट काय येणार आहे बघा तर दी व्हिस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर फॉलिंग थ्रू अ व्हिस्कस मीडियम. म्हणजेच काय तर एखादा स्पियर किंवा एखादी स्मॉल स्पेरिकल बॉडी ज्यावेळेस एखाद्या फ्लुइडमधून ज्यावेळेस खाली सरकत असेल किंवा पुढं सरकत असेल त्यावेळेस त्या स्पेरिकल बॉडीवरती जो काही व्हिस्कस फोर्स ॲप्लाय होणार आहे त्या फ्लुइड करून तो जो व्हिस्कस फोर्स आहे तो व्हिस्कस फोर्स कोणकोणत्या टर्मवरती डिपेंडंट असेल हे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर स्टोक्स लॉ कोणता येईल परत एकदा बघा. दी व्हिस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर फॉलिंग थ्रू अ व्हिस्कस मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेडियस ऑफ दॅट स्पियर अँड velocity of that spherical body and coefficient of viscosity of that fluid. परत एकदा स्टेटमेंट बघता येईल. The viscous force acting on a small sphere falling through a viscous medium is directly proportional to the radius of sphere, its velocity through the fluid and the coefficient of viscosity of the fluid. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला काय सांगता येईल तर ज्यावेळेस एखादी स्पेरिकल बॉडी एखाद्या फ्लुइडमधून ज्यावेळेस खाली पडत असेल किंवा पुढं सरकत असेल किंवा पास होत असेल त्यावेळेस त्या स्पेरिकल बॉडीवरती जो काही त्या फ्लुइडकडून ॲक्ट होणारा जो व्हिस्कस फोर्स आहे तो व्हिस्कस फोर्स कशाशी समानुपाती असतो, कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तर त्या स्पेरिकल बॉडीच्या रेडियसशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल आणि त्या स्पेरिकल बॉडीच्या व्हेलॉसिटीशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल आणि ते जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडच्या कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटीशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. तेच तुम्हाला स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. तेच तुम्ही मॅथमॅटिकली या ठिकाणी लिहिणार आहात. कशा प्रकारे तर व्हिस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी देन रेडियस ऑफ दॅट स्पियर अँड व्हेलॉसिटी ऑफ दॅट स्पियर. कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटीसाठी नोटेशन आहे इटा, रेडियस ऑफ स्पियरसाठी नोटेशन आहे आर अँड व्हेलॉसिटी ऑफ दॅट स्पियरसाठी नोटेशन आहे व्ही. दॅट मीन्स एफ व्ही इज दी व्हिस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी इटा आर व्ही. इटा मीन्स कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी, आर मीन्स रेडियस ऑफ दॅट स्पियर अँड व्ही मीन्स व्हेलॉसिटी ऑफ दॅट स्पियर. आता या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी साईन जर काढून टाकलं तर तुम्हाला काय मिळेल एफ व्ही दॅट मीन्स व्हिस्कस फोर्स इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट दॅट मीन्स के इटा आर अँड व्ही वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी विच इज इक्वल टू 6 पाय. जर तुम्ही प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट केची व्हॅल्यू जर न्यूमरिकली मॅथमॅटिकल जर कॅल्क्युलेट केली तर ती किती येणार आहे तर 6 पाय येईल. त्यामुळे केच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता तर 6 पाय. म्हणून तुम्हाला फॉर्म्युला कसा मिळेल तर एफ व्ही दॅट मीन्स व्हिस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्पेरिकल बॉडी विच इज मूव्हिंग थ्रू दी फ्लुइड इज इक्वल टू दी 6 पाय इटा आर इंटू व्ही. आता नेक्स्ट आर्टिकल आहे डिफाईन टर्मिनल व्हेलॉसिटी अँड ऑब्टेन अँड एक्सप्रेशन फॉर इट. आता टर्मिनल व्हेलॉसिटीची डेफिनेशन द्यायची आहे आणि त्याच्यासाठी मिळणारे जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन तुम्हाला द्यावं लागणार आहे. आता हे टर्मिनल व्हेलॉसिटीची डेफिनेशन द्यायच्या अगोदर तुम्हाला
जे आपण डेली लाईफमध्ये एक एक्झाम्पल पाहतो ते एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी स्टडी करता येईल. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस रेनड्रॉप जो असतो, पावसाचा थेंब जो असतो, तो थेंब ज्यावेळेस क्लाउड्समधून आपल्या जमिनीवरती येणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे, क्लाउड्समधून बाहेर पडल्या म्हणजे ढगांच्यामधून बाहेर पडल्या तो जो रेनड्रॉप आहे, त्या रेनड्रॉपची व्हेलॉसिटी ही किती असणार आहे, 0 असणार आहे. आणि जसजसं अर्थच्या दिशेनं जसजसं जमिनीच्या दिशेनं तो जो रेनड्रॉप आहे, तो रेनड्रॉप सरकणार आहे, तसतशी त्याची व्हेलॉसिटी जी आहे, ती व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आणि ज्यावेळेस रेनड्रॉप हा जमिनीवरती येईल, जर व्हेलॉसिटी कंटिन्युअसली जर इन्क्रीज होत गेली, तर काय व्हायला पाहिजे, ज्यावेळेस तो रेनड्रॉप हा जमिनीवरती पडेल, त्यावेळेस जमिनीपर्यंत येत असताना किंवा जमिनीपर्यंत पोहोचत असताना त्या रेनड्रॉपची व्हेलॉसिटी इतकी जास्त होईल की तो जो रेनड्रॉप आहे, तो रेनड्रॉप जमिनीवरती पडल्यानंतर काय होणार आहे, त्या ठिकाणी तो जो जमिनीचा जो पार्ट असेल, तो काय होण्याची शक्यता आहे, डॅमेज होण्याची शक्यता आहे किंवा मोठा खड्डा जो आहे, तो खड्डा पडण्याची शक्यता आहे. मात्र असं होत नाही. जमिनीपर्यंत येत असताना त्या रेनड्रॉपची व्हेलॉसिटी काही डिस्टन्सपर्यंत काय होते, इन्क्रीज होते. आणि त्याच्यानंतर ती जी व्हेलॉसिटी आहे, ती व्हेलॉसिटी काय राहते, कॉन्स्टंट राहते. आणि ती जी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल, त्या व्हेलॉसिटीलाच त्या रेनड्रॉपची काय म्हटलं जातं, तर टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीलाच काय म्हटलं जातं, तर टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. हेच तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या आर्टिकलमध्ये काय करावं लागणार आहे, स्टडी करावं लागणार आहे. आता टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. कोणती डेफिनेशन आहे, तर द मॅक्झिमम अँड कॉन्स्टंट व्हेलॉसिटी गेनड बाय अ बॉडी फॉलिंग थ्रू अ विस्कस फ्लूइड इज कॉल्ड ॲज अ टर्मिनल व्हेलॉसिटी. ज्याप्रमाणे रेनड्रॉप जो आहे, तो रेनड्रॉप हा हवेतून खाली येत असताना त्या रेनड्रॉपची सुरुवातीला व्हेलॉसिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. आणि इन्क्रीज होऊन एका पर्टिक्युलर अंतरावरती किंवा काही थोडं खाली गेल्यानंतर, काही डिस्टन्सला सरकल्यानंतर ती व्हेलॉसिटी काय मॅक्झिमम होऊन कशी राहते, कॉन्स्टंट राहते. ती जी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल, त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीला काय म्हटलं जातं, टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जर एखादा स्पियर तुम्ही एखाद्या फ्लुइडमधून जर खाली सरकवला किंवा जर खाली सोडला, तर काय होतं, त्या स्पियरची व्हेलॉसिटी जी आहे, ती व्हेलॉसिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते इनिशियली. आणि सुरुवातीला व्हेलॉसिटी इन्क्रीज होऊन काही डिस्टन्सपर्यंत ती काय होते, इन्क्रीज होत जाते. आणि त्या एका पर्टिक्युलर डिस्टन्सला गेल्यानंतर काय होतं, तर ती जी व्हेलॉसिटी आहे, ती व्हेलॉसिटी मॅक्झिमम होऊन नंतर काय राहते, कॉन्स्टंट राहते. नंतर तो स्पियर किती जरी खाली सरकला तरीसुद्धा त्या स्पियरची व्हेलॉसिटी ही इन्क्रीज होत नाही. ती मॅक्झिमम व्हेलॉसिटी ही काय होते, कॉन्स्टंटच राहते, स्थिर राहते. ती जी काही मॅक्झिमम कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असणार आहे, त्या व्हेलॉसिटीलाच काय म्हणणार आहात तुम्ही, टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हणणार आहात. म्हणून टर्मिनल व्हेलॉसिटीचे डेफिनेशन काय आहे, तर द मॅक्झिमम अँड constant velocity gained by a sphere or gained by a body falling through a viscous fluid is called as a terminal velocity. तर त्या टर्मिनल व्हेलॉसिटीसाठी तुम्ही काय मिळवणार आहात, एक्सप्रेशन मिळवणार आहात आणि त्याचं एक्सप्लेनेशन काय करणार आहात, स्टडी करणार आहात. आता त्याच्यासाठी काय कन्सिडर केलेलं आहे, तर एक कंटेनर घेतलेला आहे आणि त्या कंटेनरमध्ये एक फ्लुइड घेतलेला आहे ज्याला काहीतरी विस्कॉसिटी असेल. आणि त्या फ्लुइडमधून काय केलेलं आहे, तर एक स्पियर जो आहे, तो स्पियर काय केलेला आहे, खाली सोडलेला आहे. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी स्टडी करणार आहात. फिगर शोज अ स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग थ्रू अ विस्कस फ्लुइड. आता ह्या डायग्रॅमशी रिलेटेड, ह्या स्पियरशी रिलेटेड, ह्या फ्लुइडशी रिलेटेड तुम्ही काही नोटेशन्स कन्सिडर करणार आहात. कोणकोणती नोटेशन्स आहेत, तर स्मॉल आर इज दी रेडियस ऑफ स्पियर. त्या स्पियरची रेडियस जी आहे, ती रेडियस किती आहे, स्मॉल आर. त्याच्यानंतर रो इज दी डेन्सिटी ऑफ स्पियर. हा जो स्पियर आहे, त्या स्पियरची डेन्सिटी किती आहे, रो. देन सिग्मा इज दी डेन्सिटी ऑफ फ्लुइड. ह्या फ्लुइडची डेन्सिटी किती आहे, सिग्मा. म्हणजेच ह्या स्पियरची डेन्सिटी किती आहे, तर रो आहे. आणि ह्या फ्लुइडची डेन्सिटी किती आहे, तर सिग्मा आहे. अँड इटा इज दी कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड. इटा हे काय आहे, तर ते जे फ्लुइड आहे, त्या फ्लुइडची काय आहे, विस्कॉसिटी आहे. ठीक आहे. आता ह्या डायग्रॅममध्ये अजून तुम्हाला काय दिसतंय, तर या डायग्रॅममध्ये
तो जो स्पियर आहे तो स्पियर खालच्या बाजूला सरकत असताना त्या स्पियरवरती 3 टाईपचे फोर्स जे आहेत ते फोर्स ॲक्ट होणार आहेत. 3 टाईपचे फोर्सेस ह्या स्पियरवरती काय होणार आहेत, ॲप्लाय होणार आहेत. आता हे 3 टाईपचे फोर्सेस कोणकोणते असतील, तर हा स्पियर ज्यावेळेस खाली सरकणार आहे त्यावेळेस ते जे फ्लूइड असेल ते फ्लूइड स्वतः काय करणार आहे, त्या स्पियरला वरती ढकलणार आहे. ज्याप्रमाणे एखादा ऑब्जेक्ट तुम्ही फ्लूइडमध्ये सोडता त्यावेळेस काय होतं, तो जो ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट फ्लूइडच्या बाहेर असेल त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचं वजन हे कसं लागणार आहे, जास्त लागणार आहे. आणि ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट फ्लूइडमध्ये जाणार आहे त्यावेळेस तो ऑब्जेक्ट तुम्हाला कसा लागणार आहे, हलका लागणार आहे. वजनाला हलका लागेल. वजनाला का हलका लागेल, कारण त्या फ्लूइडकडून त्या ऑब्जेक्टवरती खालच्या बाजूनं काय होणार आहे, काहीतरी फोर्स एक्झर्ट होणार आहे. तो खालच्या बाजूनं त्या ऑब्जेक्टवरती जो फोर्स एक्झर्ट होतो त्या फ्लूइडकडून, त्या फोर्सला काय म्हटलं जातं, अपथर्स्ट फोर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, किंवा बायोंट फोर्स असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या स्पियरवरती त्या फ्लूइडकडून वरच्या बाजूला जो फोर्स असणार आहे तो फोर्स कोणता असणार आहे, अपथर्स्ट फोर्स असणार आहे. जो कोणत्या नोटेशनने डिनोट केलेला आहे, तर यू ह्या नोटेशननी डिनोट केलेला आहे. ॲज वेल ॲज ज्यावेळेस तो जो ऑब्जेक्ट आहे किंवा तो जो स्पियर आहे तो स्पियर खालच्या बाजूनं सरकणार आहे त्यावेळेस त्या फ्लूइडकडून विस्कस फोर्स जो आहे तो विस्कस फोर्स वरच्या बाजूनं काय होणार आहे, एक्झर्ट होणार आहे. कारण तो जो स्पियर आहे तो स्पियर ज्यावेळेस खालच्या बाजूला सरकेल त्यावेळेस तो जो काही फ्लूइड आहे तो फ्लूइड काय करणार आहे, विस्कस फोर्समुळं तो जो फ्लूइड आहे तो फ्लूइड त्या बॉडीला किंवा त्या स्पियरला काय करणार आहे, वरच्या बाजूनी ढकलणार आहे. म्हणजे विस्कस फोर्स हा सुद्धा त्या स्पियरवरती वरच्या बाजूनं काय होणार आहे, ॲक्ट होणार आहे, ॲप्लाय होणार आहे. म्हणजेच त्या स्पियरला वरच्या बाजूनी ढकलणारे 2 फोर्सेस असणार आहेत. एक फोर्स कोणता असणार आहे, तर अपथर्स्ट फोर्स असेल आणि दुसरा फोर्स कोणता असणार आहे, तर विस्कस फोर्स असणार आहे. ठीक आहे, हे दोन्ही फोर्सेस त्या स्पियरला वरच्या बाजूला ढकलतील आणि स्पियर जो आहे त्या स्पियरला खालच्या बाजूनी सुद्धा फोर्स एक एक्झर्ट होणार आहे त्या स्पियरवरती. आणि तो फोर्स कोणता असणार आहे, तर ड्यू टू इट्स वेट. म्हणजेच काय, तर mg फोर्स इज डाऊनवर्ड डायरेक्शन, FG ज्याला म्हणणार आहात तुम्ही. म्हणजेच ह्या स्पियरवरती 3 फोर्स एक्झर्ट होणार आहेत. 2 फोर्स हे कोणकोणते असणार आहेत, तर अपथर्स्ट फोर्स हा वरच्या डायरेक्शनमध्ये असेल, विस्कस फोर्स हा वरच्या डायरेक्शनमध्ये असेल आणि त्या बॉडीच्या वेटमुळे जो फोर्स असणार आहे mg ज्याला आपण FG म्हणणार आहोत तो फोर्स कसा असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. आता वरच्या डायरेक्शनमध्ये दोन्ही फोर्स ॲक्ट होत आहेत, अपथर्स्ट आणि विस्कस फोर्स. आणि mg हा एक फोर्स हा कसा होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होणार आहे. आता mg हा कसा असणार आहे, तर ग्रेटर असणार आहे वरच्या फोर्सपेक्षा. त्यामुळे तो जो स्पियर आहे तो स्पियर हा काय होणार आहे, खालच्या डायरेक्शनमध्येच काय होणार आहे, सरकणार आहे, मूव्ह होणार आहे. कारण mg हा जो फोर्स आहे तो फोर्स अपथर्स्ट फोर्सपेक्षा आणि विस्कस फोर्स ह्या दोन्हीच्या फोर्सच्या बेरजेपेक्षा साहजिकच कसा असणार आहे, जास्त असणार आहे. त्यामुळे बॉडी ही काय होणार आहे, खालच्या डायरेक्शनमध्ये सरकणार आहे. आता हे तिन्ही जे फोर्सेस आहेत ज्याला आपण विस्कस फोर्स, डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि बायोंट फोर्स किंवा अपथर्स्ट फोर्स, तर हे जे तिन्ही फोर्सेस आहेत ह्या तिन्ही फोर्सेससाठी ज्यावेळेस तुम्ही मॅथमॅटिकल फॉर्म्युले पाहता, मॅथमॅटिकल फॉर्म्युले ज्यावेळेस तुम्ही कन्सिडर करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे इकडं ह्याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये दिलेले जे बेसिक फॉर्म्युले आहेत ते बेसिक फॉर्म्युले तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी ह्या एक्सपेरिमेंटमध्ये जो आपण काही स्पियर वापरलेला आहे त्या फ्लूइडमधून खाली सरकणारा जो स्पियर आहे त्या स्पियरचा व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम कोणत्या फॉर्म्युल्याने डिनोट केला जातो, तर 4/3 πr³. ठीक आहे. त्याच्यानंतर तो जो स्पियर असेल किंवा ते जे लिक्विड असेल, फ्लूइड असेल, त्या फ्लूइडची डेन्सिटी जी आहे ती डेन्सिटी इन जनरल कोणत्या फॉर्म्युल्यानुसार डिनोट केली जाते, तर डेन्सिटी इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आता स्पियरची जी डेन्सिटी आहे ती रो ह्या नोटेशननी डिनोट केलेली आहे. त्यामुळे स्पियरची जी डेन्सिटी आहे इक्वल टू काय येणार, स्पियरचं मास डिवायडेड बाय स्पियरचा व्हॉल्यूम. म्हणून m इक्वल टू कोणतं एक्सप्रेशन मिळेल ह्याच फॉर्म्युल्यावरून, तर m इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी.
ठीक आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, म्हणजे मास ऑफ दॅट स्पियर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ दॅट स्पियर इंटू डेन्सिटी ऑफ दॅट स्पियर. आता ही जर व्हीचा फॉर्म्युला या एमच्या फॉर्म्युल्यामध्ये जर घातला तर तुम्हाला मास काय मिळणार आहे त्या स्पियरचं, तर स्पियरचं मास एम इक्वल टू 4/3, म्हणजे व्हॉल्यूमची व्हॅल्यू फॉर्म्युला कोणता आहे, 4/3 पाय आर क्यूब इंटू डेन्सिटी, दॅट मीन्स रो. म्हणजेच त्या स्पियरचा माससाठी कोणता फॉर्म्युला मिळाला, 4/3 पाय आर क्यूब इंटू रो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुम्हाला पुढं लागणार आहे. ठीक आहे. आता आपणाला या ठिकाणी पहिला फोर्स जो आहे तो अपवर्ड विस्कस फोर्स, हा कसा असतो, अपवर्ड डायरेक्शनमध्ये असतो. अपवर्ड विस्कस फोर्ससाठी तुम्ही स्टोक्स थेरमवरून फॉर्म्युला पाहिलेला आहे. विस्कस फोर्स एफ ई इक्वल टू 6 पाय इटा आर इंटू व्ही. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर कॉन्स्टंट डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेटसाठी फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, एफ जी इक्वल टू जनरल फॉर्म्युला एम इंटू जी. म्हणजे एम हे काय असणार आहे, तर त्या स्पियरचं मास असणार आहे, आणि जी हे काय असणार आहे, तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन एम जी. आता त्या स्पियरच्या माससाठी आपल्याला फॉर्म्युला कोणता मिळालेला आहे, तर 4/3 पाय आर क्यूब इंटू रो. तोच फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे. एमसाठी फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब रो, आणि जी येणार आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये त्या स्पियरचा जे वेट असेल, त्या स्पियरवरती ॲक्ट होणारा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जो फोर्स असेल, तो फोर्स म्हणजे एफ जी इक्वल टू एम जी इक्वल टू काय मिळालं, 4/3 पाय आर क्यूब रो इंटू जी. हे झालं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता 3 नंबरचा तुम्ही फोर्स पाहणार आहात, ज्या फोर्सला म्हटलं जातं कॉन्स्टंट अपवर्ड बायंट फोर्स और अपथ्रस्ट फोर्स. आता ह्या फोर्ससाठी फॉर्म्युला कोणता आहे, तर हा फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तर कोणता, तर अपथ्रस्ट फोर्स किंवा बायंट फोर्स इज इक्वल टू दी व्ही रो इंटू जी. व्ही रो इंटू जी. आता कोणताही सॉलिड असेल, तो सॉलिड ज्यावेळेस फ्लुइडमध्ये किंवा लिक्विडमध्ये डीप केला जातो, बुडवला जातो, त्यावेळेस त्या सॉलिडवरती जो काही अपवर्ड डायरेक्शनमध्ये त्या फ्लुइडकडून बायंट फोर्स जो काही ॲक्ट होणार आहे, तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर बायंट फोर्स इज इक्वल टू दी व्ही रो इंटू जी, वेअर व्ही इज दी व्हॉल्यूम ऑफ दॅट सॉलिड, रो इज दी डेन्सिटी ऑफ दॅट फ्लुइड, अँड जी इज दी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. आता आपण या ठिकाणी स्पियरच्या बाबतीत पाहणार आहोत. त्यामुळं स्पियरवरती जो काही अपवर्ड फोर्स जो आहे, ज्याला बायंट फोर्स असं म्हणतो, तो किती असणार आहे, तर व्ही रो इंटू जी. दॅट मीन्स व्ही इज दी व्हॉल्यूम ऑफ दॅट स्पियर, then rho is the density of that fluid, and g is the acceleration, gravitational acceleration. आता या ठिकाणी त्या स्पियरचा जो व्हॉल्यूम आहे, तो व्हॉल्यूम किती येणार आहे, 4/3 पाय आर क्यूब, वेअर आर इज दी रेडियस ऑफ दॅट स्पियर. त्याच्यानंतर आता रोच्या ठिकाणी आपण सिग्मा घेतलेला आहे, कारण त्या फ्लुइडची डेन्सिटी जी आहे, ती डेन्सिटी या ठिकाणी किती आहे, तर नोटेशन आहे सिग्मा. ठीक आहे, म्हणून सिग्मा घेतलेला आहे. आणि जी म्हणजे काय येणार आहे, तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. त्यामुळं तुम्हाला एफ यूसाठी एक्सप्रेशन जे आहे, ते एक्सप्रेशन कोणतं मिळणार आहे, तर 4/3 पाय आर क्यूब सिग्मा इंटू जी, वेअर 4/3 पाय आर क्यूब इज दी volume of that sphere, sigma is the density of that fluid, and g is the gravitational acceleration. ठीक आहे. आता तुम्हाला माहीत आहे, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही स्पियर त्या फ्लुइडमध्ये सोडणार आहात, त्यावेळेस काय असणार आहे, तर खालच्या डायरेक्शनमध्ये असणारा फोर्स हा वरच्या डायरेक्शनमध्ये असणाऱ्या फोर्सपेक्षा ग्रेटर असणार आहे. म्हणून तुम्ही काय लिहिलेलं आहे, एफ जी इज ग्रेटर दॅन एफ व्ही प्लस एफ यू. ठीक आहे. आता डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणारा फोर्स एफ जी हा ग्रेटर आहे अपवर्ड फोर्सपेक्षा. म्हणजेच नेट जो फोर्स ॲक्ट होणार आहे, रिझल्टंट जो फोर्स त्या स्पियरवरती जो ॲक्ट होणार आहे, तो कसा असणार आहे, तर डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असेल. कारण डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणारा एफ जी हा ग्रेटर आहे अपवर्डपेक्षा. त्यामुळे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणारा फोर्स जो आहे, तो ग्रेटर असणार आहे. त्यामुळे रिझल्टंट जो फोर्स त्या स्पियरवरती जो ॲक्ट होईल, तो कसा असणार आहे, डाऊनवर्डच डायरेक्शनमध्ये असणार आहे. आणि तो किती असेल, म्हणजे नेट जो फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होणार असेल, तो किती असेल,
तर तो कसा कॅल्क्युलेट करणार आहात, तर नेट डाऊनवर्ड फोर्स F इज इक्वल टू FG मायनस FV प्लस FU. म्हणजेच खालच्या डायरेक्शनमध्ये असणारा फोर्स मायनस वरच्या डायरेक्शनमध्ये असणारा फोर्स, ह्या दोन्हींची जर सबस्ट्रॅक्शन केली, वजाबाकी केली, तर तुम्हाला काय मिळणार आहे, नेट डाऊनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट स्पियर. आता पुढं पाहता येईल तुम्हाला, ड्यू टू नेट डाऊनवर्ड फोर्स F, व्हिलॉसिटी ऑफ स्पियर V अँड हेन्स व्हिस्कस फोर्स FV गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजेच काय, तर खालच्या बाजूला फोर्स ॲक्ट होत असल्यामुळं त्या स्पियरची जी व्हिलॉसिटी आहे ती व्हिलॉसिटी काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आणि व्हिलॉसिटी जर इन्क्रीज झाली तर व्हिस्कस फोर्ससुद्धा काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. कारण तुम्हाला माहीत आहे, अकॉर्डिंग टू स्टोक्स थेरम किंवा अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ, व्हिस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हिलॉसिटी. म्हणजे व्हिलॉसिटी जर वाढत गेली तर व्हिस्कस फोर्ससुद्धा काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. आणि जसजसा स्पियर खालच्या डायरेक्शनमध्ये सरकतो तसतसं काय होत जातं, व्हिलॉसिटी इन्क्रीज होत जाते. म्हणजेच व्हिस्कस फोर्स हा काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. जसा स्पियर हा खालच्या डायरेक्शनमध्ये सरकत जाईल तसतसं व्हिलॉसिटी इन्क्रीज होत जाणार. त्यामुळं व्हिस्कस फोर्स हा जो आहे तो सुद्धा काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ठीक आहे. अँड अ स्टेज इज रिच्ड, आणि एक अशी स्टेज येते की ज्या स्टेजला ॲट विच दी टोटल डाऊनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन दी स्पियर इज बॅलन्स्ड बाय दी टोटल अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन दी स्पियर. म्हणजेच काय, तर सुरुवातीला खालच्या डायरेक्शनमध्ये असणारा फोर्स हा वरच्या डायरेक्शनमध्ये असणाऱ्या फोर्सपेक्षा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. मात्र जसजसा स्पियर हा खालच्या डायरेक्शनमध्ये सरकत जाईल तसतसा वरच्या डायरेक्शनमध्ये असणारा जो फोर्स FV जो आहे तो काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजेच जसजसा स्पियर खालच्या डायरेक्शनमध्ये सरकेल तसतसा वरच्या डायरेक्शनमधला फोर्स हा काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आणि अशी एक स्टेज येईल की ज्या स्टेजच्या ठिकाणी अपवर्ड फोर्स असणारा जो आहे तो फोर्स आणि डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणारा FG फोर्स जो आहे तो काय होईल, इक्वल होईल. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, बॅलन्स्ड कंडिशन असं म्हटलं जातं. अँड इन दॅट बॅलन्स्ड कंडिशन दी टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू दी टोटल डाऊनवर्ड फोर्स. दॅट इज FG इज इक्वल टू दी FV प्लस FU. FG मीन्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणारा फोर्स अँड FE प्लस FU म्हणजे अपवर्ड डायरेक्शनमधला फोर्स. FU हा कॉन्स्टंटच असणार आहे, मात्र FV हा काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. त्यामुळे एक अशी स्टेज येईल की FG आणि FE प्लस FU हे दोन्ही फोर्सेस काय होतील, इक्वल होणार आहेत. आणि ज्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणारा फोर्स आणि अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणारा फोर्स हा ज्यावेळेस इक्वल होईल त्यावेळेस तो जो स्पियर आहे त्या स्पियरवरती नेट जो काही डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणारा जो फोर्स आहे किंवा नेट जो फोर्स आहे तो काय होणार आहे, 0 होणार आहे. कारण आपण पाठीमागे एक्सप्रेशन बघितलेलं आहे, नेट फोर्स F इज इक्वल टू दी FG मायनस FU प्लस FU. म्हणजेच ज्यावेळेस FG इज इक्वल टू FV प्लस FU होईल त्यावेळेस नेट डाऊनवर्ड फोर्स F हा किती होणार आहे, 0 होणार आहे. आणि त्या केसमध्ये तो जो स्पियर आहे तो स्पियर काय होईल, खालच्या बाजूला सरकणार आहे. मात्र तो कसा सरकेल, विथ अ कॉन्स्टंट व्हिलॉसिटी, विथ अ कॉन्स्टंट स्पीड. दॅट मीन्स द डाऊनवर्ड व्हिलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. ज्यावेळेस FG इक्वल टू FV प्लस FU अशी स्टेज येईल त्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणारी त्या स्पेअरची व्हिलॉसिटी कशी राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. अँड दॅट कॉन्स्टंट डाऊनवर्ड व्हिलॉसिटी इज कॉल्ड ॲज अ टर्मिनल व्हिलॉसिटी. म्हणून आपण टर्मिनल व्हिलॉसिटीचे डेफिनेशन काय पाहिलेले आहे, तर टर्मिनल व्हिलॉसिटी इज दी मॅक्झिमम अँड कॉन्स्टंट व्हिलॉसिटी थ्रू दी फ्लुइड ऑफ दॅट स्पियर इज कॉल्ड ॲज अ टर्मिनल व्हिलॉसिटी. म्हणजे जास्तीत जास्त व्हिलॉसिटी आणि कॉन्स्टंट असणारी जी व्हिलॉसिटी असते त्या स्पियरची थ्रू दॅट फ्लुइड इज कॉल्ड ॲज अ टर्मिनल व्हिलॉसिटी. ठीक आहे. आता टर्मिनल व्हिलॉसिटीसाठी तुम्ही एक्सप्रेशन जे आहे ते पाहणार आहात. ते एक्सप्रेशन पाहत असताना तुम्ही हे अगोदरची पाहिलेली जी 3 एक्सप्रेशन्स आहेत त्या 3 एक्सप्रेशनचा म्हणजे कोणकोणतं, तर एक्सप्रेशन नंबर 1 FV इक्वल टू 6 पाय इटा RV, एक्सप्रेशन नंबर 2 FG इक्वल टू 4/3 पाय R क्यूब रो इंटू G, इक्वेशन नंबर 3 FU इक्वल टू 4/3 पाय R क्यूब सिग्मा इंटू G. या ठिकाणी काय करता येईल तुम्हाला, तर
युझिंग इक्वेशन 1, 2 अँड 3 इन इक्वेशन 4. म्हणजे इक्वेशन 1, 2 अँड 3 हे इक्वेशन 4मध्ये वापरता येईल. इक्वेशन 4 कोणतं आहे तर FG इज इक्वल टू दी FV प्लस FU. ठीक आहे. आता FG किती होता तर 4/3 पाय आर क्यूब रो इंटू जी. त्याच्यानंतर FV किती होता 6 पाय इटा आर व्ही. ठीक आहे. आणि FU किती होता 4/3 पाय आर क्यूब सिग्मा इंटू जी. आता या ठिकाणी 4/3 पाय आर क्यूबच्या ज्या दोन टर्म आहेत, ही एक टर्म आहे आणि 3 नंबरची ही एक टर्म आहे. ह्या तिन्ही टर्म एकत्रित घेता येतील आणि 6 पाय इटा आर व्ही हे एका बाजूला घेता येईल. आता LHS बाजूला तुम्ही काय घेणार आहात 6 पाय इटा आर व्ही LHSला घेतलेला आहे आणि ह्या राहिलेल्या दोन टर्म तुम्हाला RHSला घेता येतील. ठीक आहे. आता याच्यामधील 4/3 पाय आर क्यूब रो इंटू जी इथं ठेवलेलं आहे आणि हे ज्यावेळेस इकडे येईल त्यावेळेस काय होणार आहे मायनस होणार आहे. मायनस 4/3 पाय आर क्यूब सिग्मा इंटू जी. ठीक आहे. आता सेम टर्म एकत्रित घेतल्यामुळे काय होणार आहे तर यातलं कॉमन जे आहे म्हणजे सेम जे आहे ते काय करता येईल कॉमन घेता येईल. मग सेम काय आहे तर 4/3 पाय आर क्यूब आहे. 4/3 पाय आर क्यूब जी आहे तो सुद्धा जी आहे. 4/3 पाय आर क्यूब जी एकत्रित घेता येईल म्हणजे 4/3 पाय आर क्यूब जी कॉमन घेतलं. इन ब्रॅकेट काय राहणार आहे रो मायनस सिग्मा. ठीक आहे. रो मायनस सिग्मा. इकडं काय होणार आहे 6 पाय इटा आर व्ही शिल्लक राहणार आहे. आपल्याला काय पाहिजे टर्मिनल व्हिलॉसिटी पाहिजे. व्हीसाठी एक्सप्रेशन पाहिजे म्हणून आपण व्ही एका बाजूला घेतला. बाकीच्या राहिलेल्या सर्व टर्म काय केल्या दुसऱ्या बाजूला घेतल्या. म्हणजे काय मिळेल तुम्हाला 4 इंटू पाय आर क्यूब जी रो मायनस सिग्मा. हे 3 जे आहे ते तुम्ही डिनॉमिनेटरला घेणार आहात छेदस्थानामध्ये घेणार आहात. म्हणजेच काय तर हा 3 आणि हा जो आहे 6 पाय इटा आर हा काय होणार आहे छेदस्थानामध्ये येणार आहे आणि इथला हा 3 सुद्धा छेदस्थानामध्ये येणार आहे. म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 3 किती येणार आहे 18 पाय इटा आर ही टर्म येईल. ठीक आहे. आता 4 अँड 18 मध्ये कॅन्सल होईल म्हणजे 2 2 जा 4 अँड 2 9 जा 18 येईल. म्हणजेच पूर्ण पुढे एक्सप्रेशन काय राहणार आहे व्ही इक्वल टू 2. आता ह्या ठिकाणी पाय कॅन्सल होईल. स्मॉल आर क्यूब आहे इथला आर कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक टोटल पूर्णपणे शेवटी सगळ्यात काय राहणार आहे व्ही इक्वल टू 2 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय 9 इटा. ठीक आहे. दिस इज दी एक्सप्रेशन फॉर कॅल्क्युलेशन ऑफ दी टर्मिनल व्हिलॉसिटी ऑफ दॅट स्पियर. त्या स्पियरची जी काही टर्मिनल व्हिलॉसिटी असेल ती व्हिलॉसिटी तुम्ही कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरणार आहात. टर्मिनल व्हिलॉसिटी म्हणजेच काय तर इट इज दी मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्हिलॉसिटी अँड इट इज दी कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ व्हिलॉसिटी ऑफ दी स्पियर थ्रू दी फ्लुइड. ठीक आहे. आता सपोज तुम्हाला इटाचा जरी फॉर्म्युला जरी तुम्हाला ह्या फॉर्म्युलावरून जरी कन्वर्ट करावा लागला तरी कसा लिहिणार आहात तर इटा हा या बाजूला येईल आणि व्ही हा छेदस्थानामध्ये येणार आहे. म्हणजेच इटा इक्वल टू 2 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा डिवायडेड बाय 9 इंटू व्ही. ठीक आहे. म्हणजेच हा एकच फॉर्म्युला तुम्हाला टर्मिनल व्हिलॉसिटीसाठी सुद्धा वापरता येईल आणि इटासाठी सुद्धा वापरता येईल. ठीक आहे. अशा प्रकारे आता ह्याच्यावरचे एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला सोडवता येतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जो टॉपिक जो आहे तो टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नवीन टॉपिक जो आहे तो टॉपिक सुरुवात करणार आहोत.